जय हिंद दोस्तों या व्हिडिओमध्ये आपण मित्रांनो पाहणार आहोत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून इसेन्शियल किट, सेफ्टी किट आणि डिनर सेटचा जी अपॉइंटमेंट आहे 21 मार्च 2026 पर्यंत कॅलेंडर ओपन झाला होता। खूप साऱ्या बांधकाम कामगारांनी 20 मार्च 2026 पर्यंत आपला अपॉइंटमेंट घेतलेला आहे। आता राहिलेल्या बांधकाम कामगाराचा प्रश्न आहे की सर आता पुन्हा वेबसाईट कधी सुरू होणार। तर मित्रांनो 2-4 दिवसात कधीही वेबसाईट सुरू होऊ शकते। जशी अपडेट मिळाली व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगेल। आतापर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक आणि मित्रांमध्ये नक्की शेअर करा, कारण तुम्हाला बांधकाम कामगार लेबर कार्डशी निगडीत कोणतीही योजना असो तुम्हाला सर्वप्रथम माहिती मिळणार आहे। तर आता आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की खूप सारे बांधकाम कामगाराचा असा प्रश्न होता की सर आम्ही एक अपॉइंटमेंट बुक केलेला आहे इसेन्शियल किटचा, सेफ्टी किटचाही अपॉइंटमेंट घेतला आहे, पण आमची तारीख वेगळी आहे। तर आम्हाला काय प्रॉब्लेम येणार का? आम्हाला त्या दिवशी एकाच दिवशी दोन्ही संच मिळणार का? तर मित्रांनो शिबिरमधून अशी माहिती मिळालेली आहे की तुम्हाला एकाच दिवशी एकाच शिबिरची दोन्ही तारीख घ्यावा लागेल आणि त्या शिबिरमध्ये जाऊन तुम्हाला दोन्ही संचा जे अपॉइंटमेंट आहे त्याचा अपॉइंटमेंट स्लॉट त्यांना द्यावा लागेल आणि प्रिंट त्यांना द्यावा लागेल आणि तुमची केवायसी होईल आणि एकाच दिवशी तुम्हाला दोन्ही संच मिळतील। आता ज्या बांधकाम कामगारांनी एक तारीख घेतलेली आहे, म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही 8 तारीख घेतली आणि 8 तारखेला इसेन्शियल किटचा अपॉइंटमेंट घेतला आणि 9 तारखेला जर सेफ्टी किटचा अपॉइंटमेंट घेतला तर आता आम्ही काय करावे? तर मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्हाला काय करायचं आहे। आता तुम्ही 8 तारखेला जे अपॉइंटमेंट घेतला आहे, 9 तारखेचा जे अपॉइंटमेंटचा पिरियड आहे ते सोबत तुम्ही घेऊन जा। होऊ शकते की तुम्हाला एकाच दिवशी म्हणजे 8 तारखेला तुमचा दोन्ही संचाचा अपॉइंटमेंट म्हणजे त्यात एका तारखेमध्ये तुमची केवायसी होऊन जाईल, होऊ शकते। किंवा तुम्हाला मग असं सांगण्यात येऊ शकते की तुम्ही आज जे अपॉइंटमेंट घेतला आहे ते तुम्ही 9 तारखेला दुसराही अपॉइंटमेंट घेऊन या। तर आता हे शिबिरवर डिपेंड करेल, तुमचे जे शिबिरचा जे ऑपरेटर आहे ते तुम्हाला सांगल्यानंतर समजेल। तर मला तर असं वाटतं की तुम्ही दोन्ही संच, जर तुम्ही तिन्ही संच घेतले नसेल तर एकाच दिवशी तिन्ही संचा अपॉइंटमेंट बुक करा। इसेन्शियल किट, सेफ्टी किट आणि डिनर सेट म्हणजे गृहोपयोगी वस्तू संच, अत्यावश्यक संच आणि सुरक्षा संच, हे तिघाचाही अपॉइंटमेंट तुम्ही एकाच दिवशी घ्या जर तुम्ही तिन्ही संच घेतले नसेल। जर उदाहरणार्थ तुम्ही एक गृहोपयोगी वस्तू संच घेतलेला आहे तर तुम्हाला इसेन्शियल किट आणि सेफ्टी किटचा अपॉइंटमेंट एकाच दिवशी एकच तारीख तुम्हाला एकच शिबिर निवडायचं आहे। सगळ्या जिल्ह्यांमध्ये एकच शिबिर आहे इसेन्शियल किट आणि सेफ्टी किटचा। तर तुम्ही एकच तारीख निवडा, एकच शिबिर घ्या आणि त्याच दिवशी जाऊन दोन्ही संच तुम्ही घेऊ शकता। जर तिन्ही संच तुम्हाला घ्यायचे असेल, उदाहरणार्थ नांदेड डिस्ट्रिक्टचं तुम्हाला उदाहरण देतो, नांदेड डिस्ट्रिक्टमध्ये गृहोपयोगी वस्तू संचा अपॉइंटमेंट घेतलेल्या कामगारांना वेगळा शिबिर ठेवण्यात आलेला आहे आणि इसेन्शियल किट आणि सेफ्टी किटसाठी वेगळा शिबिर आहे। तर दोन वेगवेगळ्या गावात दोन वेगवेगळे ठिकाण आहेत। तर नांदेड जिल्ह्यातील बांधकाम कामगारांना इसेन्शियल किटचा आणि सेफ्टी किटचा एकच म्हणजे पिंपळगाव, नांदेड या गावातील इसेन्शियल आणि सेफ्टी किटचा शिबिर आहे, तर त्या एका दिवशी 2 शिबिर घ्यावा लागेल आणि गृहोपयोगी वस्तूंसाठी दुसरी तारीख आणि दुसऱ्या दिवसाचा शिबिर त्यांना जे की विष्णुपुरी नांदेडला आहे ते घ्यावा लागेल। तर अशा प्रकारे तुमच्या जिल्ह्यात जर वेगवेगळे 2 शिबिर असतील आणि तुम्ही तिन्ही संच घेतले नसेल तर तुम्हाला तिन्ही संचा जे अपॉइंटमेंट आहे म्हणजे एक गाव वेगळा असेल, एक शिबिर वेगळा असेल, गृहोपयोगी वस्तू संचात वेगळी तारीख घ्या आणि इसेन्शियल किट, सेफ्टी किटची एकच तारीख घेऊन एका शिबिरमध्ये तुम्ही एकाच दिवशी जाऊ शकता। तर आता तुमच्या जिल्ह्यात शिबिर किती आहेत आणि गृहोपयोगी वस्तू संचा शिबिर, इसेन्शियल किट आणि सेफ्टी किटचा शिबिर एकच आहे का त्याच्यावर अवलंबून असेल, त्याच्यावर डिपेंड असेल। जसे उदाहरणार्थ तुम्हाला चंद्रपूर जिल्ह्यातील माहिती असेल, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये इसेन्शियल किट, सेफ्टी किट आणि डिनर सेटचा एकच शिबिर आहे, एकच ठिकाणी तिन्ही संच दिली जातात। तशाच प्रकारे तुमच्या जिल्ह्यांमध्ये जर एकच शिबिर येत असेल, ऑनलाईनला एकच लोकेशन येत असेल आणि एकच शिबिरचा लोकेशन नाव येत असेल तर तुम्ही तिन्ही संच एका शिबिरचे बुक करू शकता। ही छोटीशी माहिती होती। याच्याबद्दल तुम्हाला काही प्रश्न असतील तर मला कॉमेंट नक्कीच करा, त्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगण्याचा प्रयत्न करेन। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।